नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी आहे बघा, संध्याकाळी जेवण चालू आहे. चुलीवर नंबर 1. आत्याबाई हळूच फुसफुस करायली, काय म्हणाली काय नाही. आत्याबाईचं आमच्या रोजच आहे बघा, मस्त नंबर 1 चुलीवर जेवण. मामा जेवलं आहेत. हे चालू आहे उद्याच्या वेळामुळशीची तयारी. बनणार आहे आता कानुल्या. इथंच ठेवू का बाबा? काय नाही की बस ना, ठेव होलाली नको. मोबाईल दुसऱ्याच कुठे आहे कानुल्या? करायचं चिट्ट करायची आली. हा मी बनवत आहे कानुल्या. थोडं पीठ दे नाही लावायला हाताला. कानुल्या बनवायचं चालू आहे. 15 पोळ्या सोयरी किती आहेत की मला का माहित. हा हे बघ लावली मला. हे असं बनवायचं कानुल्या. बस झाले. तर मित्रांनो, हे मी बनवलेत कानुल्या त्या देवाला ठेवायला. आता रोट्या बनवायचं लक्ष्मीला. हे बघा इकडे झालेत कानुल्या काही तयार. कानुल्या आणि काय तिळाची पोळ्या. आता बनवायचे रोट्या. रोट्या बनवणार आहे काकू. भाजी झाले कानुल्या. तर मित्रांनो, आता मजा झालेली आहे अंघोळ. सकाळचे वाजले 8. आता जायचं आहे शेताकडं. शेताकडे जायची तयारी चालू आहे. बघू काय काय तयार झाली काय नाही. तुम्हाला दाखवतो मी. इकडे हे बघा सगळं खायचं, चपात्या, सगळं भाजी फिजी इकडे हे बघा. याच्यात आता आंबील टाकते काकू. सगळं तयारी झालेली आहे. हे बघा आंबील. आंबील प्यायला आता जायचं आहे शेताकडे. हे बघा मित्रांनो, आंबील आता मडक्यामध्ये टाकलं. आता असंच सगळे हे घेऊन जावं लागते शेताकडं. शेतात खोपी वगैरे करतात ते पण दाखवतो. काकू उठली आमची आज 3 वाजता सकाळी. 3 वाजल्यापासून चालू आहे काकूचं काम. काय काकू? आता आम्ही निघाल्या शेताकडे. आता ठेवल्यावर बोलता येणार. घेऊन जाऊ का? हां पडल बघा. तुला येऊच काकू खाली वाक लागते बघ. आता मी पण जाणार आहे दरवाजा वगैरे लावून सगळं सामान घेऊन. भेटू शेतामध्ये. चालू हे बघा चालू आहे खोपीची तयारी. पप्पा करतात तयारी. आणि सगळं सामान आता इथं पूजेची तयारी होईल. तिकडे चालू आहे पूजेची तयारी. मी चाललो तुरीची शेंगा आणायला. लागतात मग पूजेला. तिथं वर तुरीचं झाड आहे. कापसाची चोर आहेत 2-3. आणि ते आहे म्हणून बघतो. भेटलं तर घेऊन जातो. तुरीची शेंगा आहे वाटतं झाड. बघू. इकडंच चालू आहे मातीची उतरंड्या बनणं. माझं काम आहे हे एक सोला त्याच्यात टाकायचं. ठेवायचं ते 5-5 एक करायचं की. हे चालू आहे बघा. असं एक उतरंड्यामध्ये एक टाकायचं असं. होय चालू आहे. तिकडं पप्पा करत पाळणा. इथून दिसणं गेलंय पण. हां हे बघा चालू आहे.
हां तिकडे एक काकू आहेत आमची, त्याची लय जोरात तयारी चालू आहे. हे बघा काका फिरलाय तिकडे. हे बघा हे चालू आहे पूजेची तयारी. मध्ये काय काय आहेत काकू, ते पांडवते आहेत का मध्ये, काय होय ते देव आहे बघा. हे सगळं त्याचं घर किल्ला केल्याने बेडीचा. बरं बरं लावतो. झाली रांगोळी. हां झटपट पटापटवाली रांगोळी आमच्या इथं आहे. बघा लक्ष्मीचे पाय आमच्याकडे आहेत डॅनी पंडितवाले. चला एवढंच करायचं, अजून टाकायचं की. हां अरे असं ह्याच्यावर जाय की हे त्यांना लई गाजलं याला. आज आमची धरती जमीन धन्य धन्य झालेली आहे. आज आमच्या जमिनीला पाय लागलेले आहेत. सौ शीतल चिमडगे यांचे. सॉरी काय मंगरू लग्न झालं आम्ही विसरून गेलो. अजून आम्हाला तीच सवय राहिली चिमडगी म्हणायची. कसं होतं आतापर्यंत मला काय बोलायचं कर्म नाही गेलं तर लयच एकटं होतं. आता आले आता थोडं मला कंटेंट भेटलं, थोडं बघा म्हणालो. काय चाललं मग सर? काय नाही तुमचं सांगा. काय बाबा काल याच येणं गेल्या या म्हणलं येणं झालं नाही. तिकडे तिकडे बस. हा हे वेळामुळे आता चालू आहे हळूहळू. आता सगळी तयारी चालू आहे. झालं की दाखवतो. फायनल लुक दाखवायचा. थोडं तयारी दाखवलो. फायनल लुक दाखवायचा. आता झाली सगळी पूजा. आता दाखवतो तुम्हाला फायनल लुक. जमना इथं दिवाळीचं हे बघा फायनल लुक. अरे हे पहा काकू वारले ठेवलेले. तर आता झालं जेवण. चल आत्याबाईच्या शेतला जेवण 10 किलो बहीण तुला काम आहे. सगळंच किलो. आता चलो मी शेताकडे आत्याबाईच्या. मागे येत आहे जोडप. हा हे आता आमच्या आत्याबाईचं शेत तिकडं बघा. विहीर आत्याबाईच्या शेतातली. पाणी फुल आहे मस्त आहे बघा. शरणात भाऊजी काय चाललं मग? काय आमचा आराम. हे बघा आत्याबाईच्या इथं काय म्हणजे शेड. शरणात काका हे बघा आत्याबाईच्या शेतातलं लय जवळ केले आहे शेडच्या. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच थांबूया. धन्यवाद. बाय.